नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके, तर बाळांनो आपण चालू केलेलं तर चॅप्टर नंबर 1 आपला जो 12वीचा जो फिजिक्स होता त्याचा चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं बाळांनो, तर बँकिंग ऑफ रोड, अँगल ऑफ बँकिंग आणि बँकिंग ऑफ रोड्सच्या आधारावर असलेले जे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स होते, 3 मार्क्सचे 3 डेरिव्हेशन इम्पॉर्टंट होते बाळांनो. सांगितलं होतं सेफ्टी स्पीड, त्यानंतर मॅक्झिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड, हे तिन्ही पण डेरिव्हेशन 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट होते. त्यांना चांगल्याने प्रॅक्टिस करायची होती. त्यानंतर बाळांनो समोर पुन्हा आपण एक लास्ट व्हिडिओ जो होता आपला त्यामध्ये आपण शिकलेलो होतो रे कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट, त्याची डेफिनेशन आणि त्यासाठी असलेला पिरियडचा फॉर्म्युला, तो डेरिव्हेशन आपण बघितला होता. तर बाळांनो तो पण 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट होता. अशा प्रकारे आपण लास्ट लेक्चर मध्ये 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असलेले 4 डेरिव्हेशन्स बघितले होते बाळांनो. चला, तर या लेक्चर मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण घेऊन येतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, जो की समोरचा टॉपिक आहे. बँकिंग ऑफ रोड आणि कोनिकल पेंडुलम झाल्यानंतर समोरचा जो टॉपिक आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर हा सुद्धा बाळांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर मोस्ट ऑफ द टाइम 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो आणि खूप कमी वेळेस 4 मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा या टॉपिकवर विचारला जातो. तर बाळांनो हा लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर आय होप यू आर डुइंग वेल आणि बाळांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. तर आपण चालू करणार आहोत रे सगळ्यात आधी याच्या मिनिंग पासून, की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे होते काय. ओके, तर बाळांनो लास्ट लेक्चर मध्ये मी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन सांगितलं होतं, की जो कोनिकल पेंडुलमचा बॉब होता त्याची जे मोशन होत होती ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होत होते. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. या लेक्चर मध्ये आता आपल्याला समजायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर थोडाफार मी समजून सांगतो, लक्ष द्यायचं. ओके, चला, तर काय आहे रे, की मी काय केलेलं आहे, एक ऑब्जेक्ट घेतलेला, ऑब्जेक्टला एक स्ट्रिंग बांधलेला आहे अशा प्रकारे. ओके, दिसत असेल बाळांनो व्हिडिओ मध्ये बघायचं आहे. तर हा ऑब्जेक्ट म्हणजे चॉक मी काय केलेला आहे, स्ट्रिंगला अशा प्रकारे बांधलेला आहे. आता काय समजायचं आहे, तर लास्ट टाइम मी समजून सांगितलं होतं की याची जर अशा प्रकारे मोशन होत असेल, म्हणजेच अशा प्रकारे हा फिरत असेल, तर सर्कल मध्ये फिरता बेटे कोणती सर्कल होती रे, हॉरिझॉन्टल सर्कल होती. व्हर्टिकल सर्कल म्हणजे काय होणार, तर बघा चॉक जो आता अशा प्रकारे फिरून राहिलेला आहे, किंवा ऑब्जेक्ट जो आहे आपला अशा प्रकारे फिरून राहिलाय, म्हणजेच याची कोणती मोशन होत आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, चला याचं एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो बाळांनो. आकाश पाळण्यामध्ये आपण जेव्हा बसतो, तर आकाश पाळणा बघा एखाद्या मेल्यामध्ये आपण गेलो, किंवा कुठे मेला लागलेला आहे त्या ठिकाणी, किंवा एखादा उत्सव आहे, किंवा काही फंक्शन आहेत, किंवा कुठे आपण फिरायला जातो एखाद्या पार्क मध्ये वगैरे, तर बाळांनो आकाश पाळणे लागलेले असतात. तर आकाश पाळण्यामध्ये आपण जेव्हा बसतो त्यावेळेस आपण अशा प्रकारे फिरतोय. सर नो, हो सर, अशाच प्रकारे फिरतो सर. तर बाळांनो ही कोणती मोशन आहे आपली, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. तर त्याच मोशन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे रे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये, की डिफरंट पोझिशन्स असतात. येस ऑर नो, इथे 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 काय आहेत, हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट, हे डिफरंट जर मी पोझिशन्स घेतल्या, तर सगळ्यात आधी आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये डिफरंट पोझिशनवर काय काढायचं आहे, वेलॉसिटी किंवा आपल्याला स्पीड काढायची आहे. तर आपण त्याला त्या डेरिव्हेशनला नाव देणार वेलॉसिटी ॲट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो यावर, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ॲट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, चला बाळांनो तर चालू करतोय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन समजली असेल, पुन्हा एकदा समजून सांगतो रे. तर चॉकची ही अशा प्रकारची होणारी मोशन आहे. जसा बघा आकाश पाळणा पण असाच फिरतो व्हर्टिकल सर्कल मध्ये. तर ही कोणती मोशन आहे मग, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याला डिफाईन कसं करणार सर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला, तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle in vertical circle, that is called as a vertical circular motion. ओके, चला तर आता आपल्याला काय करायचंय, तर डेरिव्हेशन समजायचं आहे बाळांनो. कोणता डेरिव्हेशन आहे रे, तर एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऍट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा तुम्हाला विचारला जातो 3 मार्क्स साठी, इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बाळांनो काय करायचं आहे बघा रे, हे व्हर्टिकल सर्कल मी काढलेले आहे. ओके, व्हर्टिकल सर्कल काढलेले आपण, आणि व्हर्टिकल सर्कल मध्ये काय करणार, तर डिफरंट पोझिशन्स आपण यामध्ये कन्सिडर करणार. फॉर एक्झाम्पल बाळांनो हे कोणती पोझिशन आहे रे बघा, तर हे वरचा पॉइंट आहे, म्हणजे टॉप पोझिशन आहे, किंवा त्यालाच आपण हायेस्ट पॉइंट म्हणणार. ओके, त्यानंतर इथे बघायचं आहे, तर हा बघा खाली आहे, म्हणजे सर्कलच्या बॉटम पोझिशनवर आहे, तर याला बॉटम पोझिशन किंवा याला काय म्हणणार, लोवेस्ट पॉइंट. तर बाळांनो बघा एक पॉइंट घेतलेला आहे, ए पॉइंट आहे, हा ए पॉइंटला काय म्हणतो रे मी, हायेस्ट पॉइंट म्हणणार, किंवा अप्पर मोस्ट पोझिशन म्हणणार. ओके, किंवा टॉप पोझिशन म्हणणार. त्यानंतर हा जो बी पॉइंट आहे,
बी पॉइंट जो आहे बाळांनो याला काय म्हणणार आहे, तर हा लोएस्ट पॉइंट आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पुन्हा पॉइंट सिलेक्ट करणार इथे, आणि हा कुठे आहे रे, ए आणि बी च्या बीच मध्ये आहे, मधामध्ये आहे, म्हणजे हा कोणता पॉइंट झाला, याला म्हणणार आपण मिड पॉइंट. ओके, तर आपल्याला हायेस्ट पोझिशन, लोएस्ट पोझिशन आणि मिड पोझिशन किंवा हायेस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंट आणि मिड पॉइंट या 3 डिफरंट पोझिशन वर काय काढायचं आहे, तर वेलोसिटी काढायची. आता कशा प्रकारे काढणार, तर बाळांनो सगळ्यात आधी बघा, हा चॉक आहे समजा, आणि हा अशा प्रकारे जर फिरून राहिलाय आणि व्हर्टिकल सर्कल मध्ये जर फिरत आहे, तर याची कोणती मोशन होत होते रे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण डिफरंट पोझिशन्स घेतलेल्या आहेत, ए, बी आणि सी. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला डेरिव्हेशन चालू करायचं, तर कन्सिडर करणार. ओके बाळांनो, मी डेरिव्हेशनचं नाव सगळ्यात आधी लिहितो. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर वेलोसिटी ऍट डिफरंट पोझिशन. ओके, मी डेरिव्हेशनचं नाव लिहितो, समजायचं आहे, आणि हा 3 मार्क्स साठी विचारला जातो. ओके, चला तर काय करायचं, एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऍट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा आपला पहिला डेरिव्हेशन आहे. आणि बाळांनो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला 3 डेरिव्हेशन समजायचे आहेत. 3 पैकी कोणता डेरिव्हेशन कशा प्रकारे विचारला जातो ते मी सगळं समजून सांगणार. सो बाळांनो काय करायचं आहे, सगळ्यात आधी एक्सप्रेशन फॉर, ओके, एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी, वेलोसिटी किंवा बाळांनो याला तुम्हाला असा पण विचारला जातो, वेलोसिटीला स्पीड पण म्हणणार. ओके, तर एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी किंवा स्पीड ऍट डिफरंट पोझिशन, डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हीसीएम म्हणजे काय होणार रे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, चला तर काय काढायचं आहे, एक्सप्रेशन आहे कोणाचा आहे, वेलोसिटीचा, कुठे तर डिफरंट पोझिशन वर, कशामध्ये, कोणत्या मोशन मध्ये, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. आता काय करणार आहोत, तर सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे, तर कन्सिडर करणार एखादी ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी पार्टिकल आहे ज्याची कोणती मोशन होणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन समजण्यासाठी एकच एक्झाम्पल जर तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. कोणता रे, तर म्हणानो आकाश पाळण्यामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली जी मोशन होते ते कोणती मोशन होते, आपली जेव्हा आपण आकाश पाळण्यात बसतो आपला आकाश पाळणा जो अशा प्रकारे फिरतो आणि ते जे मोशन होते आपली कोणती मोशन होणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आपण अशा प्रकारे फिरतो म्हणजे हे कोणती मोशन आहे रे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आणि हे कोणती मोशन आहे, तर याला म्हणतात हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, चला तर कन्सिडर करायचं आहे सगळ्यात आधी डेरिव्हेशन सॉल्व्ह करायच्या वेळेस. बघा पुन्हा एकदा सांगत आहोत रे की डेरिव्हेशन सॉल्व्ह कसे करायचे. वडांनो भरपूर मुलांना फिजिक्स मध्ये डेरिव्हेशन खूप डिफिकल्ट जातात. कुठून चालू करायचं, कुठे संपवायचं आणि काय समजायचं आहे हे समजत नाही, तर लक्ष द्यायचं आहे. ओके, चला कन्सिडर करणार, इथून चालू करतो वडांनो डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला. सगळ्यात आधी आपण करणार कन्सिडर. ओके, कन्सिडरेशन लिहायचा असतो फिजिक्स मध्ये डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना. तर कन्सिडर अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲज शोन इन फिगर. एक ऑब्जेक्ट आहे वो ज्याची कोणती मोशन होत आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, असं आपण कन्सिडर केलेलं आहे. तर कन्सिडर अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲज शोन इन फिगर. कन्सिडरेशन एवढं लिहायचं, जे बोललो ते लिहायचं एवढं. ओके, त्यानंतर लेट मॅडम हा ए पॉइंट म्हणजेच काय होणार आहे, ए म्हणजेच काय, तर हायेस्ट पोझिशन आहे. हायेस्ट पोझिशन किंवा त्यालाच म्हणतो हायेस्ट पॉइंट म्हणतो. ओके, त्यानंतर बी पॉइंट म्हणजे काय आहे, हा बी पॉइंट म्हणजे कोणती पोझिशन आहे, लोएस्ट पोझिशन किंवा बॉटम पोझिशन म्हणणार याला. तर लोएस्ट पोझिशन म्हणा किंवा बॉटम पोझिशन म्हणा किंवा बॉटम पॉइंट म्हणा किंवा लोएस्ट पॉइंट म्हणा. त्यानंतर हा सी म्हणजेच कोणता पॉइंट आहे रे, मिड पॉइंट आहे, त्यालाच मिड पोझिशन किंवा मिडवे पॉइंट म्हणणार. ओके, तर सी म्हणजे कोणती पोझिशन आहे, मिड पोझिशन आहे किंवा मिड पॉइंट आहे. ओके, पीटी म्हणजे बाळांनो शॉर्ट मध्ये मी लिहिलंय पॉइंट आहे तो किंवा त्याला पोझिशन म्हणा. ओके, चला एवढं कन्सिडर केलं आपण. आता काय करणार, तर बाळांनो बघा हा आपला जो चॉक आहे याची व्हर्टिकल मोशन आहे किंवा आपण आकाश पाळण्यामध्ये बसलो आणि अशा प्रकारे फिरून राहिलो. तर बाळांनो मी इथे जेव्हा जाणार माझा झुला, तेव्हा हा पॉइंट म्हणजे माझी हायेस्ट पोझिशन झाली. त्यानंतर मी पुन्हा इकडे अशा प्रकारे येणार, ही कोणती पोझिशन झाली रे, जिथून आपण बसतो ते कोणती पोझिशन आहे, लोएस्ट पोझिशन आहे. आणि बाळांनो ही कोणती पोझिशन झाली, तर मिड पोझिशन झाली. ओके, तर बाळांनो सगळ्यात आपण समजा की ए पॉइंट वर पोहोचलो, तर आपला ए पॉइंट वर असताना वेट कुठे लागणार बाळांनो,
ऑफकोर्स सर, तुम्ही कुठेही राहा सर, वेट कुठे लागणार तर डाऊन पोझिशन किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. येस ऑर नो? हो सर. मग कोणाचा पण असो, तुमचा असो, माझा असो, एखाद्या ऑब्जेक्टचा असो, व्हेकलचा असो, कोणाचा पण असो, वेट कसा लागणार हमेशा 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 तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि कशा तर व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर बाळांनो ए पॉइंट वर जर आपला ऑब्जेक्ट आहे किंवा आपण फिरताना ए पॉइंट वर आहोत, तर आपला जो वेट राहणार, वेटचा फॉर्म्युला काय असते रे? मास इंटू ग्रॅव्हिटी. तर मास इंटू ग्रॅव्हिटी कसा लागणार रे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. आणि बाळांनो सोबत सोबत आता काय होणार? तर बघा व्हर्टिकल सर्कल मध्ये मी काय केलं होतं रे? तर बघा बाळांनो पुन्हा एकदा सांगत आहो की जेव्हा हा चॉक व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरणार आणि अशा प्रकारे हा सेंटर झाला, अशा प्रकारे फिरता म्हणजे जिथे मी पकडून ठेवला तो सर्कलचा काय झाला? सेंटर झाला. ओके बघा यार, चला. तर बघा जिथे पकडून ठेवला तो सर्कलचा सेंटर होणार आणि अशा प्रकारे चॉकची मोशन होणार. थोडाफार दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर बघायचं आहे चॉक कशा प्रकारे फिरत आहे तर व्हर्टिकल सर्कल मध्ये. तर माझा जिथे पकडून ठेवला होता तो सर्कलचा सेंटर झाला होता. कारण हे झाली हायेस्ट पोझिशन, जिथे चॉक आहे इथे येणार. हे झाली मिड पोझिशन आणि चॉक जेव्हा खाली जाते अशा प्रकारे इथे, तर ही कोणती पोझिशन झाली याची? बॉटम पोझिशन किंवा लोएस्ट पोझिशन. तर हायेस्ट पोझिशन वर जेव्हा हा होता ऑब्जेक्ट आपला, हायेस्ट पोझिशन जिथे पकडला तो सेंटर आहे सर्कलचा. ओके, ही झाली त्याची हायेस्ट पोझिशन. तर हायेस्ट पोझिशनवर जेव्हा तेव्हा चॉकचा वेट कुठे लागणार किंवा ऑब्जेक्टचा वेट कुठे लागणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. सोबत सोबत हमेशा लक्षात ठेवायचं आहे या स्ट्रिंग मध्ये बघा याच्या वेटमुळे काय ते या धाग्यामध्ये काय येणार? टेन्शन येणार, तणाव येणार. तर हायेस्ट पोझिशनवर जो असलेला टेन्शन आहे तो पण कसा लागत आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच लागणार. येस ऑर नो? हो सर. कसं लागत आहे मॅडम? बघा डायग्राम मध्ये समजून सांगतो पुन्हा. तर वेट जो होता हायेस्ट पोझिशनवर तो कुठे लागणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि टेन्शन कोणत्या पण पॉइंटवर घ्या, हमेशा जिथे फिक्स पॉइंट आहे किंवा जिथे काय करायला होता मी धाग्याला पकडून ठेवला होता त्या पॉइंट कडे लागणार, म्हणजे फिक्स पॉइंट कडे लागणार. फिक्स पॉइंट म्हणजे काय होतं आपला? सेंटरला ओ म्हणतो. तर सेंटर म्हणजे काय? जिथे पकडून ठेवलाय मी तो सेंटर म्हणजे फिक्स पॉइंट झाला. तर बाळांनो टेन्शन सुद्धा कोणाकडे लागणार तर फिक्स पॉइंट पकडे लागणार. बघा हा झाला वेट साठी, हा दुसरा एरो म्हणजेच काय तर टेन्शन आहे. कोणत्या पॉइंट वरचा टेन्शन आहे रे? ए पॉइंट वरचा टेन्शन आहे. त्याला बाळांनो मी लिहितो बघा कसा लिहितो टेन्शनला. तर टी ए म्हणजेच काय होणार रे? टेन्शन ऍट पॉइंट ए. ए पॉइंट वर असलेला टेन्शन जो त्याला काय म्हटलं आपण? टी ए म्हटलं सर. ओके चला. तर आता काय करणार? पुन्हा ए पॉइंट साठी झाला वेट आणि टेन्शन कळला आपण ए पॉइंट साठी. त्याच्यानंतर आता डायग्राम मध्ये बघा बी पॉइंट वर. बी पॉइंट वर जर ऑब्जेक्ट येत आहे तर त्याचा वेट कुठे लागणार आहे? खालीच लागणार. का बरं? कारण वेट कोणत्या पण पॉइंट वर घ्या कसा लागणार आहे रे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार हमेशा. ओके चला. तर बाळांनो या पॉइंटवर ऑब्जेक्टचा वेट पण असा लागणार आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. झाला. बी पॉइंट वर असलेला ऑब्जेक्ट किंवा बी पॉइंट वर जे ऑब्जेक्ट येणार तेव्हा त्याचा वेट कुठे लागणार? ऑफकोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन लागणार आहे. आणि टेन्शन कोणाकडे लागणार म्हटलं? सर्कलच्या सेंटर कडे. का बरं? कारण बाळांनो मी तिथेच पकडून ठेवलं होतं जागेला. ओके तर काय होणार आहे? टेन्शन जो आहे कोणत्या पॉइंट वरचा टेन्शन आहे? बी पॉइंट वरचा टेन्शन आहे. कोणाकडे लागणार आता? तर या सेंटर कडे लागणार, फिक्स पॉइंट कडे लागणार. तर टेन्शन ऍट पॉइंट बी झाला. हा एरो काय इंडिकेट करताय तर बी पॉइंट वर लागणारा टेन्शन जो आहे कोणाकडे लागत आहे रे? ओ कडे लागत आहे. ओ काय तर सेंटर आहे सर. ओके त्यानंतर बाळांनो एक वर लागणारा जो टेन्शन होता तो पण सेंटर कडे लागणार. आता राहिला कोण? बी पॉइंट झाला, ए पॉइंट झाला आणि बी पॉइंट झाला. राहिला कोण सर? सी पॉइंट राहिलेला आहे. ओके तर काय करणार आता? सी पॉइंट वर वेट कसा लागणार तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. बघा लागला का वेट? ऑब्जेक्ट जेव्हा फिरता फिरता सी पॉइंट वर म्हणजे मिड पोझिशन वर येणार तेव्हा त्याचा वेट कुठे लागत आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन लागणार. आणि बाळांनो टेन्शन कोणाकडे लागणार? ऑफकोर्स सर तुम्ही ना सांगितलंय सर कोणाकडे लागणार तर सेंटर कडे लागणार. तर टेन्शन ऍट पॉइंट सी म्हणजे हा टी सी काय आहे रे बाळांनो? टी सी म्हणजेच काय आहे तर टेन्शन ऍट पॉइंट सी आहे. ओके चला बाळांनो एवढ्याच काढायचं आहे डायग्राम मध्ये, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही काढायचंय. इव्हन तुम्हाला टँजेन्शियल वेलॉसिटी सुद्धा नाही काढले तरी चालेल. ओके चला संपला. ही आपली झाली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये डायग्राम. ओके डिफिकल्टीज वाढवायच्या नाहीये, इझी वेने डायग्राम अशाच प्रकारे काय केलेलं आहे? वेट आणि टेन्शनला लागलाय. सगळ्या पॉईंटवर टेन्शन जो आहे तो सेंटर कडे लागणार सर्कलच्या, आणि वेट जो आहे कोणत्या सगळ्या पॉईंटवर डाऊनवर्ड डायरेक्शन लागणार. याच्या व्यतिरिक्त आपण अजूनपर्यंत काहीच नाही केलेलं आहे. आता काय करणार तर बाळांनो टीए म्हणजे काय आहे? टेन्शन ऍट पॉइंट आहे. टीबी म्हणजे काय रे? टेन्शन ऍट पॉइंट सी आहे. टीसी म्हणजे काय आहे तर टेन्शन ऍट पॉइंट सी आहे. ओके टीबी म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट बी होता, टीसी म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट सी. ओके चला त्याला लिहायचं असते बाळांनो, बट माझ्याकडे बोर्डवर जागा कमी पडणार त्यामुळे मी ते लिहित नाही. काय लिहायचं होता तर टी ए म्हणजेच काय? टेन्शन ऍट पॉइंट हायेस्ट पॉइंट. त्याच्यानंतर टीबी काय? टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट. टीसी म्हणजेच काय रे? टेन्शन ऍट
मिड पॉइंट. तर बाळांनो हे लिहायचं आहे बघा. हे जे अशा प्रकारे मी जे सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं असतो लेट म्हणून. ओके चला त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला तर समोर बघा आता मी हे जे लिहिलेलं आहे मला जागेची आवश्यकता इथे भरपूर तर त्याच्यामुळे मी मिटवतो याला पुन्हा काय करायचं आता लक्ष द्या. ओके चला तर नाव इथून आपला डेरिव्हेशन काय केलेलं आता आतापर्यंत काय केलं तर आपण डायग्राम काढली कन्सिडर केला सगळ्या जरी डायग्राम काढली आणि त्याची कन्स्ट्रक्शन लिहिली आहे इथपर्यंत केलेलं आहे. आता काय करणार आहोत बघा तर नाव काय होत आहे बाळांनो सगळ्यात आधी आपल्याला स्पीड काढायची डिफरंट पोझिशनवर किंवा वेलोसिटी काढायची डिफरंट पोझिशनवर. तर 1 बाय 1 आपण एका एका पोझिशनवर काढणार. सगळ्यात आधी आपण हायेस्ट पोझिशनवर काढू त्यानंतर लोएस्ट पोझिशनवर काढू आणि त्यानंतर बाळांनो आपण काढू रे मिड पोझिशनवर. काय काढणार तर सगळ्यात आधी स्पीड किंवा वेलोसिटी काढणार. वेलोसिटीच्या डेरिव्हेशन आहे 3 मार्क्स साठी विचारला जातो बाळांनो याला समजायचं. ओके चला तर नाव सगळ्यात आधी बाळांनो ऍट कोणता पॉइंट रे हायेस्ट पॉइंट. ऍट हायेस्ट पॉइंट कोणता पॉइंट आहे हायेस्ट पॉइंट ए पॉइंट. ओके चला तर काय दिसत आहे ए पॉइंट वर बघा टेन्शन आणि वेट. टेन्शन सेंटरकडे लागत आहे वेट पण कुणाकडे लागत आहे सेंटरकडे. आणि आधीच सांगितलेलं आहे पहिल्याच लेक्चर मध्ये की सेंटरकडे जे लागतात सर्कलच्या ते म्हणजे कोणता फोर्स असते रे सेंट्रीपिटल फोर्स असते सर. तर काय करणार बाळांनो सेंट्रीपिटल फोर्स कोणामुळे मिळत आहे तर या टेन्शनमुळे आणि या वेटमुळे. तर वेट पण सेंटरकडे लागत आहे टेन्शन पण सेंटरकडे लागत आहे ए पॉइंट वरचा. तर काय होणार ए पॉइंट वर की सेंट्रीपिटल फोर्स जो आहे ऑब्जेक्ट वर लागणारा सर्क्युलर मोशन होता म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स नेसेसरी आहे. आणि ऑब्जेक्ट जेव्हा ए पॉइंट वर असणार तर बाळांनो त्यावर लागणारा सेंट्रीपिटल फोर्स कोणामुळे मिळत आहे टेन्शनमुळे आणि वेटमुळे. आता होते काय तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला किंवा असं लिहायचं द सेंट्रीपिटल फोर्स कोणता रे सेंट्रीपिटल फोर्स CPF. ओके सेंट्रीपिटल फोर्स at point A is given by ओके चला काय होणार सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे तर आधीच सांगितलेलं आहे बाळांनो सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे होते रे mv² अपॉन r. r म्हणजे काय होणार या सर्कलची रेडियस होणार. ओके चला तर mv² अपॉन r इज इक्वल टू ए पॉइंट वर आहे बाळांनो तर स्पीड ए पॉइंट वर असलेली जे वेलोसिटी आहे त्याला म्हणतो रे VA. काय म्हणणार VA हे काय आहे वेलोसिटी ऍट पॉइंट ए आहे. हे काय होणार बाळांनो वेलोसिटी ऍट पॉइंट बी आणि ही काय होणार रे वेलोसिटी ऍट पॉइंट सी. VA म्हणजे काय आहे ए पॉइंट वरची वेलोसिटी आहे VB म्हणजे काय बी पॉइंट वरची वेलोसिटी आणि VC म्हणजे काय तर सी पॉइंट वरची वेलोसिटी आहे. तर VA आपण ए पॉइंट वर काढत आहोत तर इथे काय होणार MVA. चला समजा दिसत नसणार व्हिडिओ मध्ये तर त्याला थोडा मोठ्या अक्षरात लिहितो बाळांनो. चला काय करायचं आहे बघा तर सेंट्रीपिटल फोर्स ऍट पॉइंट ए आपल्याला काढायचा आहे. तर काय करणार रे चला सगळ्यात आधी बाळांनो सेंट्रीपिटल फोर्स कोणत्या पॉइंट वर काढतो ए पॉइंट वर. वेलोसिटी कोणत्या पॉइंट वर राहणार ए पॉइंट म्हणजे MVA चा स्क्वेअर. VA म्हणजे काय ए पॉइंट वर ऑब्जेक्टची असलेली वेलोसिटी आहे डिवाइडेड बाय r दिला तर mv² अपॉन r. ओके इज इक्वल टू कोणामुळे मिळत आहे लक्ष द्यायचं आहे तर टेन्शन आणि वेटमुळे. तर टेन्शन ऍट पॉइंट ए प्लस काय रे मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजेच वेट झालं बाळांनो. आता कसं करणार किंवा कसं काढणार तर बघा ए पॉइंट वर टेन्शन जो असतो तो किती असतो ते सांगतो. तर किती असतो बाळांनो बघा रे समजावून सांगतो कसा 0 असते तर ऍक्च्युली टेन्शन जो राहणार हायेस्ट पॉइंट वर 0 राहणार. ओके चला तर हा झाला लोवेस्ट पॉइंट हा झाला मिड पॉइंट आणि हा झाला हायेस्ट पॉइंट. तर हायेस्ट पॉइंट वर टेन्शन 0 आहे. कसा 0 आहे तर बघा मी पकडून इथे ठेवलाय बघा इथे पकडून ठेवतो ऑब्जेक्ट कुठे आहे इथे आहे. ओके इथे ऑब्जेक्ट आहे आपला पकडून खाली ठेवलेला आहे. सोडला तर काय होणार हा खाली येणार. खाली आला म्हणजेच वर टेन्शन होता का जेव्हा हायेस्ट पोझिशनवर ऑब्जेक्ट आहे तेव्हा स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे का नाही आहे. का बरं टेन्शन 0 आहे म्हणूनच तो खाली येत आहे. बट लोएस्ट पॉइंट वर होत आहे का असा नाही खाली जाणार आहे का तो पकडून ठेवला जिथे तणाव आलेला आहे. ओके तर हायेस्ट पॉइंट वर टेन्शन किती राहणार हमेशा 0 राहणार. हायेस्ट पॉइंट वर टेन्शन कसं राहणार आहे 0. तर हा TA किती झाला बाळांनो 0 झाला. तर आला काय मग MVA² म्हणजे वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा स्क्वेअर डिवाइडेड बाय r इज इक्वल टू काय झाला रे तर टेन्शन 0 झाला 0 प्लस mg म्हणजे mg. ओके इकडचा m आणि इकडचा m काय झाले कॅन्सल. राहिला काय डिवाइड मध्ये r आहे तिकडे गेला तर इंटू मध्ये जाणार सर. तर राहिला काय देअरफॉर वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होता रे तर r तिकडे g सोबत इंटू येणार तर काय होणार rg होणार. येस ऑर नो हो सर. चला ठीक आहे तर आपल्याला काय मिळालेलं आहे वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा स्क्वेअर मिळाला. आपल्याला पाहिजे का रे वेलोसिटी ऍट पॉइंट ए पाहिजे. हायेस्ट पॉइंट वर वेलोसिटी किती आहे ते काढायचं. काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड याचा स्क्वेअर रूट कॅन्सल होता. वेलोसिटी ऍट ए हा कुठे जाणार रे rg तर अंडर रूट मध्ये जाणार अंडर रूट ऑफ rg. अँड दिस इज द बाळांनो दिस इज काय रे हे काय आहे तर दिस इज द
वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉइंट ए. हायेस्ट पॉइंट वर वेलॉसिटी आपण काढलेली आहे. आता आपल्याला लोएस्ट पॉइंट वर काढायचं. चला तर कसं काढायचं बाळांनो बघा. चला डायग्रामला थोडा आपण सेपरेट करून घेऊ सो दॅट आपल्याला लिहायला जागा मिळेल. ओके चला आता ऍट पॉइंट नंबर 2 मध्ये काय करणार आहे. ऍट कोणता पॉइंट आहे बाळांनो. लोएस्ट पॉइंट. काय नाव दिलेलं आपण लोएस्ट पॉइंटला तर बी. काय करणार आता तर बघा रे पुन्हा एकदा समजून सांगतो. इथे लक्षात ठेवायचंय कारण इथे एक स्टेप अशी येणार आहे. आपण इथे तर काढलेला आहे पण सेम मॅनरने आपण इथे नाही काढू शकत. चला तर काय करणार काय समजायचंय बघा. ऑब्जेक्ट जेव्हा ए वर होता आता तो कोणाकडे आला बी वर आला. तर अशा प्रकारे फिरत आलेला आहे. जेव्हा ऑब्जेक्ट फिरत येत आहे तेव्हा काय होणार आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी ए वरची कशामध्ये कन्वर्ट होणार. कायनेटिक एनर्जी मध्ये. कारण तो फिरत आलाय ना मोशन मध्ये म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि बाळांनो आता बी पॉइंट वर असलेली जे पोटेन्शियल एनर्जी राहणार ते काय राहणार तर ए पासून बी पर्यंत पोटेन्शियल एनर्जी काय राहणार बी पॉइंट वरची. तर ए पासून बी पर्यंत कायनेटिक एनर्जी मध्ये जो चेंज झालेला आहे तो कायनेटिक एनर्जी मध्ये झालेला चेंज म्हणजेच काय होणार तर बी पॉइंट वरची पोटेन्शियल एनर्जी होणार. तर कसं करणार म्हणा बघा एका पॉइंट मध्ये मी समजून सांगतो की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जी ऍट कोणता पॉइंट रे ऍट पॉइंट बी. ओके बी पॉइंट वर असलेली पोटेन्शियल एनर्जी किती राहणार बाळांनो इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये येणारा चेंज कुठपासून तर ए पासून बी पर्यंत म्हणजेच फ्रॉम ए टू बी. ओके म्हणजेच ए पासून तर बी पॉइंट पर्यंत काय होणार कायनेटिक एनर्जी मध्ये येणारा चेंज म्हणजेच कोणती एनर्जी आहे तर पोटेन्शियल एनर्जी आहे. कसं करणार आता लक्षात द्यायचं. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी लिहिला इज इक्वल टू काय चेंज इन कायनेटिक एनर्जी फ्रॉम ए टू बी. आता चेंज म्हणजेच काय होतं रे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता फायनल कोणाला ए कडून बी कडे येतो म्हणजेच इनिशियल ए झाला फायनल बी झाला. तर बी वरची कायनेटिक एनर्जी फायनल कायनेटिक एनर्जी मायनस ए वरची कायनेटिक एनर्जी चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके काय करणार रे कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. ओके मायनस करत आहोत तर चेंज करायचा असेल तर आपल्याला मायनस करायचा असतो. त्यालाच आपण डेल्टा कायनेटिक एनर्जी म्हणतो. डेल्टा म्हणजेच काय होतं रे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. तर काय करणार कायनेटिक एनर्जी ऍट बी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए. ओके फॉर्म्युला लावणार बाळांनो याचा आणि संपवणार याला. तर कसं करायचं लक्ष द्या. काय करणार रे तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. हो सर बरोबर आहे. तर मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी कोणत्या पॉइंटवर आहे तर बी पॉइंटवर आहे. आता काय करायचं आहे बाळांनो तर बघा ए पासून बी ची आपल्याला हाईट काढायची आहे किंवा बी पासून ए ची हाईट काढायची आहे. किती होणार रे तर बाळांनो बघा इथपासून सेंटर पर्यंत एक आर झाला एवढा आर झाला प्लस एवढा म्हणजे टोटल हाईट झाली दोघांमधली किंवा ए पॉइंटची हाईट झाली बी पासून किती झाली तर सर किती झाली आर प्लस आर म्हणजेच किती झाली 2r किंवा त्यालाच आपण सर्कलची डायमीटर म्हणतो. येस ऑर नो डायमीटर म्हणजे ट्वाइस ऑफ रेडियस. तर हाईट किती होणार ट्वाइस ऑफ रेडियस होणार. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे हाफ यम कोणत्या पॉइंटवर आहे बी पॉइंटवर तर वेलोसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर मायनस जसंच्या तसं कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए म्हणजे करणार हाफ यम वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा काय करणार रे स्क्वेअर करणार. ओके चला आता काय करायचं आहे बाळांनो तर हाईट किती राहणार रे ए आणि बी मध्ये किती हाईट आहे तर बाळांनो रेडियस प्लस ही रेडियस म्हणजे डायमीटर आहे. डायमीटरचा फरक आहे दोघांमध्ये दोन्ही पॉइंटच्या पोझिशन मध्ये आहे का. आणि बाळांनो डायमीटर म्हणजे काय ट्वाइस ऑफ रेडियस. तर हाईट किती झाली मग ट्वाइस ऑफ रेडियस किंवा 2r म्हणणार आपण त्याला. तर मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट म्हणजे 2r झाली बाळांनो. काय करणार आहे इज इक्वल टू बघा इथे मास जो इथे पण आहे तर 1/2 मास कॉमन काढू शकतो का हो सर काढू शकता. तर एक काम करा मासला काय करायचंय कॉमन काढायचं आहे. तर 1/2 इथे पण आहे चला काढायचं कॉमन. तर 1/2 यम कॉमन काढला राहिला काय वेलोसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर मायनस हे काय आहे वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा स्क्वेअर. ओके चला आता काय करणार बाळांनो तर बघा इकडे पण मास आहे मास जो आता तो कॉमन झाला. ओके सॉरी कॅन्सल झाला बघा इकडचा मास आणि तिकडचा मास काय झाला कॅन्सल झाला. राहिला काय 2 इंटू आर इंटू जी म्हणजे याला लिहू शकतो का 2rg g इंटू 2r म्हणजे 2rg इज इक्वल टू काय आहे रे 1/2 जसंच्या तसं ब्रॅकेट मध्ये आपल्याला हे काढायचं आहे बी पॉइंट वरची वेलोसिटी काढायची आहे. तर कसं लिहिणार याला
वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर मायनस हे काढलेलं आहे मॅडम आपण बघा इथे इथे बघा VA चा स्क्वेअर म्हणजेच काय होते रे RG होते तर VA च्या स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिणार मॅडम आहे बघा काय लिहिणार RG लिहिणार सर तर VA चा स्क्वेअर म्हणजे काय होते RG होते चला हा 1/2 इकडे आला तर 2 इकडे इंटू मध्ये येणार हा डिवाइड मधला 2 इकडे आला तर इंटू मध्ये येणार चला इथे लिहितो तर देअरफॉर बाळांनो काय होतंय लक्ष द्या 2 इकडे इंटू मध्ये 2 इंटू 2 4RG ओके 4RG इज इक्वल टू काय होणार आहे तर 2 इकडे आला VB चा स्क्वेअर मायनस RG आहे चला लिहितो एकदा पुन्हा तर VB स्क्वेअर मायनस RG मुलांनो पुन्हा एकदा चांगल्याने बघायचं आहे काय होतं रे तर हा मायनस मध्ये असलेला RG जर मी इकडे आणलो तर 4RG मायनस RG इकडे आला तर काय होणार प्लस RG तर काय होणार 4RG प्लस इकडेचा मायनस वाला RG इकडे आला तर काय होणार प्लस RG इज इक्वल टू होणार आहे वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर झाला सर 4RG प्लस RG म्हणजे 5RG होते हो सर तर देअरफॉर होणार वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे रे 4 + 1 म्हणजे 5RG समजला का आपल्याला सर स्पीडचा स्क्वेअर नाही पाहिजे किंवा वेलॉसिटीचा स्क्वेअर नाही पाहिजे आपल्याला फक्त वेलॉसिटी ऍट पॉइंट बी पाहिजे तर काय करणार देअरफॉर वेलॉसिटी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू काय होणार आहे हा कुठे जाणार अंडर रूट मध्ये जाणार कसा तर याचा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड केला आपण दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतला तर याचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला राहिला काय VB इज इक्वल टू हा कुठे जाणार तर अंडर रूट मध्ये जाणार आणि काय राहणार अंडर रूट ऑफ 5RG आणि हे काय आहे वडांनो तर वेलॉसिटी ऍट कोणता पोझिशन कोणती पोझिशन आहे हे लोवेस्ट पोझिशन म्हणा किंवा काय रे तर वेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट बी ओके आता कोणता राहिलेला आहे 2 काढून झालाय मॅडम हायेस्ट पॉइंट वर काढलेला होता आपण लोवेस्ट पॉइंट वर काढलेला आहे आता कोणत्या पॉइंट वर काढायचं आपल्याला तर मिड पॉइंट वर सुद्धा काय काढायचं आपल्याला या मिड पॉइंट वर सुद्धा काय काढायचं आहे वेलॉसिटी काढायचं त्याला आपण VC म्हटलेलं आहे ओके कसं काढायचं म्हणा किंवा कशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं तर लक्ष द्या ओके चला इथे कन्सिडर पुन्हा आपण काय घेणार तर A झाला B झाला आता C पॉइंट घेणार C पॉइंट कडे लक्ष द्यायचं आहे तर ऍट पॉइंट नंबर 3 ला काय करणार ऍट पॉइंट किंवा कोणता पॉइंट आहे तो मिड पॉइंट ऍट मिड पॉइंट C ओके चला तर बाळांनो आता काय समजायचं आपल्याला ऍट मिड पॉइंट C ओके बघा काय होणार पुन्हा तर आता काय समजायचं आहे बघा जसं आपण B पॉइंट वर काढायचं तर A पासून B पर्यंत घेतला आता आपल्याला काय करायचं C पॉइंट वर आपण A पासून C पर्यंत घेऊ काय घेऊ तर A आणि C मधली हाईट बघा इथपासून इथपर्यंत होणार का किती आहे रे हाईट किती आहे A आणि C मधली तर रेडियस एवढी आहे H इज इक्वल टू R झाला येस ऑर नो मग काय होणार तर A कडून C कडे जर येत आहे आपलं ऑब्जेक्ट ठीक आहे तर काय होणार आहे A कडून C कडे येताना A वर असलेली जे किंवा C वर असलेली जे पोटेन्शियल एनर्जी आहे ते काय होणार चेंज इन कायनेटिक एनर्जी फ्रॉम A टू C संपला काय करणार मग तर ऍट पॉइंट C पोटेन्शियल एनर्जी इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी चेंज इन कायनेटिक एनर्जी कुठपासून फ्रॉम A पासून तर C पर्यंत फ्रॉम A टू C म्हणजे A पॉइंट पासून C पॉइंट पर्यंत कायनेटिक एनर्जी मध्ये येणारा जो चेंज आहे तेच म्हणजे काय रे पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पॉइंट वरची C पॉइंट वरची जसं आपण बाळांनो इथे केला होता पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट B इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी फ्रॉम A टू B तसा C पॉइंट वर काय करणार तर पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट C इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी फ्रॉम A टू C बस एवढं समजायचं करायचं तेच आहे बाकी तर देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट C म्हणजे काय होणार आहे मास इंटू किंवा असं लिहितो बाळांनो बघा पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट C इज इक्वल टू काय होणार चेंज इन कायनेटिक एनर्जी फ्रॉम A टू C फायनल मायनस इनिशियल C ची कायनेटिक एनर्जी मायनस A ची कायनेटिक काय होणार कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट C मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट A चला फॉर्म्युला लावतो बाळांनो जसं इथे केलेलं आहे ना सेम करायचं आहे बाकी फॉर्म्युला आपल्याला C पॉइंट वर साठी मिळणार आहे तर कसं करायचं बघा मी करून दाखवतो ओके पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होणार मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट C म्हणजे काय होणार हाफ m वेलोसिटी ऍट पॉइंट C चा स्क्वेअर म्हणजे हाफ mv स्क्वेअर मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट A म्हणजे काय होणार आहे हाफ m वेलोसिटी ऍट पॉइंट A चा स्क्वेअर म्हणजे हाफ m va स्क्वेअर ओके चला आता काय करणार आहोत बाळांनो तर हाईट किती आहे रे C पॉइंट ची A पासून बघा किती आहे हाईट हे A पासून C ची हाईट किती आहे बघा तर रेडियस एवढी आहे तर हाईट किती झाली रेडियस एवढी तर मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट किती आहे तर रेडियस एवढी आहे लिहिलं बाळांनो इज इक्वल टू बघा 1/2 m कॉमन आहे तर 1/2 m कॉमन काढला सेम आहे दोन्ही साइडला ओके इथे पण 1/2 m आहे इथे पण 1/2 आहे कॉमन काढला काय करणार
तर VC स्क्वेअर मायनस वेलोसिटी ऍट पॉइंट ए चा काय झाला स्क्वेअर झाला. ओके चला आता काय करणार आहोत, लेफ्ट हँड साइडचा आणि राईट हँड साइडचा यम काय झाला रे कॅन्सल झाला, मास मास कॅन्सल झाले, आर इंटू जी म्हणजेच लिहू शकतो आर जी. हा टू इकडे डिवाइड मध्ये आहे, त्याला इकडे आणला तर काय होणार रे, टू ला इकडे आणला तर काय होणार इंटू मध्ये येणार, तर टू इंटू आर जी म्हणजेच टू आर जी इज इक्वल टू काय होणार रे VC स्क्वेअर मायनस VA चा स्क्वेअर. बघा पुन्हा सांगतो बाळांनो, VA स्क्वेअर काढलेला किती आलेला आहे RG. तर याला काय करणार आपण, या RG ला काय करणार रे वापरणार तिथे या VA स्क्वेअरच्या ठिकाणी. हा बघा VA स्क्वेअर काढलेला काय करणार RG ला ठेवणार आपण. ओके तर मायनस काय झाला RG. ओके पुन्हा बाळांनो देअरफॉर हा मायनस RG इकडे आणला, लेफ्ट राईट हँड साइडचा जो मायनस मध्ये असलेला RG आहे त्याला लेफ्ट हँड साइडला आणलो, तर मायनसला इकडे आणलो तर प्लस होणार. तर देअरफॉर 2RG ऑलरेडी आहे इकडे, मायनस RG ला इकडे आणलं तर काय होणार प्लस RG इज इक्वल टू काय होणार आहे वेलोसिटी ऍट पॉइंट C चा स्क्वेअर. 2RG प्लस RG म्हणजे किती झाले सर 3RG झाले. तर देअरफॉर 3RG इज इक्वल टू वेलोसिटी ऍट पॉइंट C चा स्क्वेअर झाला. आपल्याला स्क्वेअर पाहिजे का C पॉइंट वर असलेल्या वेलोसिटीचा, आपल्याला फक्त C पॉइंट वर वेलोसिटी किंवा स्पीड किती असणार ते काढायचं. तर काय करणार देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर राहणार काय याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि हा 3RG कुठे जाणार स्क्वेअर रूट मध्ये जाणार, अंडर रूट मध्ये जाणार. तर देअरफॉर वेलोसिटी ऍट पॉइंट C इज इक्वल टू काय होणार आहे अंडर रूट ऑफ 3RG. and this is what, this is the velocity of an object at mid position performing कोणती मोशन होती हे वर्टिकल सर्क्युलर मोशन. तर बाळांनो हा 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, याच्यात तुम्हाला आवश्यक असेल तर अशा प्रकारे सोडवायचं आहे. सगळ्यांनी कन्सिडर काय केलं लेट मध्ये केलं, बाकी तर तुम्हाला समजूनच आलेलं आहे की काय केलं स्टेप बाय स्टेप आपण बघितलेलं. ओके आणि बाळांनो हा किती मार्क्स साठी विचारतात रे, याला विचारतात 3 मार्क्स साठी. तर व्यवस्थित याला प्रॅक्टिस करायचं आहे. ओके पुन्हा आपल्याला समोरचा पण बघायचं आहे, तर बघून घ्या एकदा काय केलेलं आहे. ओके चला आय होप दिसत असेल व्यवस्थित. चला याला बाळांनो प्रॅक्टिस कराल घरी पुन्हा एकदा येऊन जाणार, इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी. आणि बाळांनो अशाच प्रकारे आणि क्वेश्चन कसं विचारणार यावर, तर डिराइव्ह लावणार समोर. माहित आहे सर हे कॉमन चीज आहे, आपली कॉमन गोष्ट आहे की समोर काय लावणार याच्या डिराइव्ह अँड कम लावला तर तो आर्टिकल आहे डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऍट डिफरंट पोझिशन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. क्वेश्चन संपला. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये अशाच प्रकारे विचारले जाणार डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऍट डिफरंट पोझिशन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर स्पीड ऍट डिफरंट पोझिशन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. तर आन्सर वाढव तुमचा हाच राहणार 3 मार्क्स साठी. ओके चला इच अँड एव्हरीथिंग म्हणून आपण याला स्टेप बाय स्टेप समजलेलं. आता काय करायचंय ओके पुन्हा एकदा बघून घ्या काय केलेलं आहे. चला चालेल आता आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन साठी डिफरंट पोझिशन वर काय काढायचं आहे, तर टेन्शन काढायचं आहे. तणाव किती राहणार स्ट्रिंग मध्ये, जसं मी ऑब्जेक्टला काय केलं होतं रे स्ट्रिंग बांधला होता आणि त्याला गोल गोल फिरवलं होतं, अशा प्रकारे म्हणजे त्याची वर्टिकल सर्क्युलर मोशन होत होती. तर ए पॉइंट वर म्हणजे हायेस्ट पॉइंट वर, मिड पॉइंट वर किंवा लोएस्ट पॉइंट वर टेन्शन किती राहणार ते आपल्याला काढायचं. ओके चला तर टेन्शन साठी डेरिव्हेशन आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन याच्यावर थोडा डिफरंट वेने विचारतात. क्वेश्चन कसा विचारतात ते पण सांगतो. ओके चला तर याला मिटवायचं आता. हा झालाय आपल्याला समजलेलं आहे सर. ओके तर काय करणार तेच करणार, बाकी तर तुम्हाला माहितच आहे बघा मी इथपासून मिटवतो. चला सेम मोशन साठी त्यामुळे मी काय करतो रे, तर बाळांनो डायग्रामला मिटवायची आवश्यकता नाही आहे. ओके आपल्याला टेन्शन काढायचं आहे, टेन्शन भरपूर आहे सर बोर्ड एक्झामचा. ओके तर बाळांनो टेन्शन घ्यायचं नाही आहे. चॅनलवर तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओज मिळणार, लेक्चर्स बघायचे आहेत, प्रॅक्टिस करायचं आहे. आणि एखादी गोष्ट जर नाही समजत आहे तर काहीच न भीता कुठल्याच प्रकारचा हेजिटेट न होता तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. मी पूर्णपणे प्रयत्न करणार की तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचे. सोबत सोबत बाळांनो भरपूर काही गोष्टी यावर शिकवणार आहोत मी, जस्ट सुरुवात झालेली आहे. आणि अशाच प्रकारे सोपी भाषेमध्ये आणि एकदम समजेल अशा प्रकारे आपण बघणार आहोत. तर बाळांनो लक्ष द्यायचं. ओके चला काय करणार आहे, तर एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी झाला. आता या वेलोसिटीला मिटवतो कोणासाठी काढायचं आपल्याला टेन्शन. दुसरा क्वेश्चन बनलाय सेम मेथडवर वेलोसिटी काढली, 3 मार्क्सचा संपला. आता 3 मार्क्स साठी दुसरा काय म्हणतो रे, तर एक्सप्रेशन फॉर टेन्शन ऍट डिफरंट पोझिशन इन कोणती मोशन वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके चला तर एक्सप्रेशन फॉर टेन्शन ऍट डिफरंट पोझिशन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. हे डायग्राम कन्सिडरेशन हेच राहणार आहे, सगळे हेच राहणार आहे. सर करायचं काय तर बघा बाळांनो काय करायचंय. ओके चला
तर काय केलं, कन्सिडर अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍज शोन इन फिगर. डायग्राम कशी काढली समजून सांगितलं, इच अँड एव्हरीथिंग. ओके. ए म्हणजे कोणता पॉइंट आहे रे, हायेस्ट पॉइंट आहे. बी म्हणजे लोएस्ट पॉइंट आहे. सी म्हणजे मिड पॉइंट आहे, बीच मधला पॉइंट आहे. ओके, मधामधला पॉइंट आहे. तर आता करायचं काय, टेन्शन काढायचं. तर सगळ्यात आधी हायेस्ट पॉइंट वर काढणार. ऍट हायेस्ट पॉइंट कोणता पॉइंट आहे तो, ए पॉइंट. ओके, चला बाळांनो आता बघायचं हायेस्ट पॉइंट वर काय होतं, आधी पण बोललेलं. तर काय केलेलं आहे आपण, हायेस्ट पॉइंट वर लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. टेन्शन काढायचं आहे ना, तर टेन्शन काढण्यासाठी टेन्शन घेण्याची आवश्यकताच नाहीये. काऊन नाही सर, तर प्रत्येक पॉइंट वर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लावायचा, जो सेंटर कडे लागत आहे तो लावायचा आणि टेन्शन दूर करायची. टेन्शन काय करायची, दूर करायची. तर टेन्शन काढायचं आहे आपल्याला. ओके, आणि बाळांनो टेन्शन नाही निघत असेल तर मला सांगा, मी काढून देतो. ओके, चला बाळांनो काय करायचं आता, टेन्शनला रिमूव्ह करायचं. म्हणूनच तर मी युट्यूब चॅनल चालू केलंय की माझ्या जे विद्यार्थी आहेत त्यांचा टेन्शन काय करायचं रे, कमी करायचं, तणाव कमी करायचा आहे. त्यामुळेच तर आपण आलेलो, आपला त्याच्यासाठी झालेलं आहे बाळांनो. सुरू तो मजबुरी में किया था लेकिन अब क्या हो रहा है, मजा आ रहा है. ओके, चला तर काय करणार, ऍट हायेस्ट पॉइंट ए पॉइंट वर काय करणार बाळांनो, तर सगळ्यात आधी बघा हा ए पॉइंट आहे आपला, सेंट्रिपिटल फोर्स लावायचा, मॅटर खतम आहे. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स बघा कोणामुळे मिळत आहे, टेन्शन ऍट पॉइंट ए, सेंटर कडे लागत आहे. वेट पण कसं लागत आहे रे, सेंटर कडेच लागून राहिला सर. हा ओ म्हणजे सेंटर आहे या सर्कलचा, व्हर्टिकल सर्कलचा. तर बाळांनो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू काय असतो रे, एम व्ही. कोणत्या पॉइंट वर आहे, ए वर, तर वेलॉसिटी ए ची घ्यायची. व्ही ए म्हणजे वेलॉसिटी ऍट पॉइंट ए आहे, त्याचा काय होतं स्क्वेअर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय झाला, सेंट्रिपिटल फोर्स झाला. इज इक्वल टू कोण कोण लागत आहे सेंटर कडे, पटकन बोला कोण कोण लागत आहे. बघा कोण कोण लागत आहे, टेन्शन ऍट ए प्लस एम जी म्हणजे टी ए प्लस काय रे एम जी. बाळांनो सर तुम्ही मगाशी बी असाच केल्या होत्या आणि या टी ला 0 आहे म्हटल्या होत्या, तर 0च राहते. कसं राहते बघा आता काय सांगतो, तर आणि मी ट्विस्ट आने वाला है बच्चो. तर एम जसं या तसं व्ही ए चा स्क्वेअर आपण पहिलेच काढला होता. थोडासा मागे बघून, मागे जा थोडासा व्हिडिओ मध्ये दिसन तुम्हाला, व्ही ए चा स्क्वेअर म्हणजे आर जी होते. काय तरी आर जी होते, तर एम इंटू काय झाला, व्ही ए चा स्क्वेअर म्हणजे आर जी झाला. व्हिडिओ मध्ये मागे जाऊन बघा, मी इथे सर्कल बी केला होता त्याला एवढ्यातच. ओके, हो सर समजला सर, समोरच्याला सर. तर डिवायडेड बाय काय आहे, आर आहे. आर आर काय झाले रे, कॅन्सल झाले सर. राहिला का इज इक्वल टू टी ए प्लस काय रे एम जी. हे बघा आर आर कॅन्सल झाले पहिलेच. अरे राहिलं काय, एम इंटू जी म्हणजे काय होते, एम जीच होते सर. तर लिहा ना मग, एम जी इज इक्वल टू काय आलाय, टी ए प्लस एम जी. अरे सर हे तर सोपीचा, प्लस एम जी इकडे मायनस एम जी होणार. एम जी मधून एम जी झाले गेले, किती राहिले, काहीच नाही राहिला म्हणजे 0 राहिला. तर देअर फोर एम जी ऑलरेडी आहे म्हणजेच एम जी, हा प्लस एम जी इकडे आला तर काय मायनस एम जी. इज इक्वल टू कोण आहे बघा, टेन्शन ऍट पॉइंट ए आहे. तर आता काय करणार, देअर फोर एम जी मायनस एम जी म्हणजे 0 झाला. टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय झाला मग, 0 आहे सर. काही टेन्शनच नाही सर, तुम्ही आता काही टेन्शन घेण्याची आवश्यकताच नाही. बरोबर बोललं मी, आता टेन्शन घ्यायचा नाही. कशाचा टेन्शन नाही घ्यायचा, फिजिक्सचा. 12वीच्या फिजिक्सचा तर टेन्शन घ्यायचं आणि 11वीला पण आपण चालू करू लगेच. पहिले 12वी शिकून घ्यायचं, मग 11वी शिक जा. तर मागच्या वर्षी शिकलो, ठीक आहे. मग चला चला तर पुन्हा तेच. आता काय करणार, ए पॉइंट झालेला आहे. ऍट कोणता पॉइंट रे, ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंट कोणता पॉइंट आहे तो, बी पॉइंट आहे. डायग्राम मध्ये बघा बी पॉइंट हा लोएस्ट पॉइंट आहे. ओके, चला बाळांनो आता काय करणार, तर लक्ष द्यायचं आहे. पुन्हा तेच करणार. सेंट्रिपिटल फोर्स हा ए साठी लावला होता, तसाच बी वर लागणारा सेंट्रिपिटल फोर्स बघा आता काय करणार, तर फॉर्म्युला लावायचा सीधा सीधा सेंट्रिपिटल फोर्सचा. काय रे, एम व्ही बी स्क्वेअर. सर हा बी आला इथे, ए घेतला तर हा ए पॉइंट होता, ए ची वेलॉसिटी घेतली. बी पॉइंट वर काढत आहोत, वेलॉसिटी बी कोणत्या पॉइंट वरची घेणार, बी पॉइंट वरची घेणार. ओके, एम वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय रे आर. एम बी स्क्वेअर अपॉन आर म्हणजे कोणता फोर्स झाला, बी पॉइंट वर असलेला सेंट्रिपिटल फोर्स. किंवा ऑब्जेक्ट जेव्हा बी पॉइंट वर राहणार फिरताना, त्यावेळेस त्यावर लागणारा किंवा बी पोझिशन वर असताना किंवा लोएस्ट पोझिशन वर असताना ऑब्जेक्ट वर लागणारा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू. मॅडम बघा आता होत काय, सेंटर कडे कोण लागत आहे, टीबी लागत आहे सर. हा तर ट्युबरक्युलोसिस नाही काय मॅडम, हा टेन्शन ऍट पॉइंट बी आहे. तर टीबी तो सेंटर कडे लागत आहे म्हणून त्याला लिहिला. बट बाळांना आता इकडे चांगल्यानं बघायचा, वेट बी खालीच लागून राहिलाय, बिलकुल त्याच्या अपोजिट लागत आहे. अपोजिट लागत आहे तर बाळांना बघा लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं, त्याला काय करतो आपण, सबस्ट्रॅक्ट करतो, मायनस करतो. तो विरोध करत आहे, त्याला अटम टाकायचा, हटवायचा म्हणजे मायनस करायचा. कोण विरोध करत आहे या टीबीला, टीबी म्हणजे सेंटर कडे लागत आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. बट त्याला अपोज कोण करताय, एमजी करताय. तर एमजी ला अटम टाका टीबी मधून. तर आला काय मग, रिझल्टंट जो फोर्स आहे तो म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आहे. कोणत्या पॉइंट वरचा रे,
बी पॉइंट वरचा. तर देअरफोर आता झाला, आता काही नाही सर, व्हीबी स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. काय माहित आहे? तर व्हीबी इज इक्वल टू आताच काढून दिले होते सर तुम्ही की अंडर रूट ऑफ 5rg असते. तर याच्या आधी एक स्टेप होती, व्हीबी स्क्वेअर इज इक्वल टू 5rg. चलो प्यारे बच्चे, इसको क्या करेंगे, याला इथं पकडा आणि इथं चिपका. कुठे आहे व्हीबी? हा इथं आहे. ओके, तर देअरफोर वेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर म्हणजे समजलाय तुम्हाला 5rg लिहिणार आहे सर. आता बघा काय करणार आहे, तर मास जसे जसं व्हीबी चा स्क्वेअर म्हणजे इंटू मध्ये 5rg डिवायडेड बाय कोण आहे, आर आहे, इज इक्वल टू टीबी काढायचं आपल्याला. हो सर, टीबी काढायचं आहे सर. तर टीबी मायनस mg जसंच्या तसं. ओके, काय करणार, तर सर मागच्या वेळेस बी तुम्ही आर आर ला कॅन्सल केला, तर आता बी तेच करणार आहोत. m इंटू जी म्हणजे 5mg आहे. ओके, हो सर, हे बॉडी 5mg ची घ्या लवकर. तर काय 5 इंटू m इंटू जी म्हणजेच 5mg इज इक्वल टू काय रे, टीबी मायनस mg. मायनस mg इकडे आला, काय होणार 5mg प्लस mg म्हणजे 6mg बनला. तर 5mg मायनस mg इकडे आला तर प्लस mg इज इक्वल टू काय झाला रे, टेन्शन ऍट पॉइंट बी. समजला तर असेलच. इथं लिहितो बाळांनो, मला माहिती आहे दिसते म्हणून, तर बघा काय होते रे, 5 वेळ असेच लिहितो मी. चला, तर 5 प्लस 1 म्हणजे 6mg. तर डायरेक्ट लिहितो ना, कशाला मी वाढव आता स्टेप. तर खूपच सोपी सोपी करून सांगून राहिले सर तुम्ही, तर समजला पाहिजे ना मुलांना. समजून नाही तर कसं होईल रे, फिजिक्स आहे. भरपूरांना कठीण वाटते, बट आपण याला चुटकी में चकाचक करणार आहोत. बघा काय करणार, 5mg प्लस mg म्हणजे 6mg. कोण आहे, टीबी आहे. तर देअरफोर टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 5mg प्लस mg म्हणजे 6mg. आणि बाळांनो, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट. हा झाला होता हायेस्ट पॉइंट साठी, हा झाला लोएस्ट पॉइंट साठी. कोणता पॉइंट राहिला मग आता, मिड पॉइंट राहिलाय सर. आणि मिड पॉइंट वर कसा काढणार, तर बघा असाच करायचं आहे, काहीच वेगळं नाही बाळांनो. ओके, आणि अशा प्रकारे आपण फिजिक्सला काय करणार आहोत, बिलकुल फिजिक्सला एकदम स्वीटचा सब्जेक्ट बनवणार आहोत, सोपी भाषेमध्ये एकदम चांगल्या प्रकारे. ओके, आणि हा सब्जेक्ट वर तुम्हाला प्रेम व्हायला लागणार. थोडा थोडाच करायचा, अदरवाईज काय होणार रे, अति काय होते मग, अति तिथं चांगल्या प्रकारे करायचंय, बट क्वालिटी वाला करायचं. ओके, लॉयल राहायचं फिजिक्स सोबत तुम्हाला, जमूनच जाईन सगळं काही. तर काय करणार म्हणा, आता ऍट पॉइंट बी झालेला आहे, ए बी झाला, बी बी झाला, तर कोणता राहिला रे, सी पॉइंट राहिलाय. तर ऍट कोणता पॉइंट आहे, तो लोवेस्ट पॉइंट आहे सर. सॉरी, लोवेस्ट पॉइंट तर बी होता, सी कोणता पॉइंट आहे, मिड पॉइंट आहे. तर ऍट मिड पॉइंट सी. ओके, आणि बाळांनो एक गोष्ट सांगतो, सुरुवातीचे लेक्चर बघा थोडा सिरियस वाटण्यासारखे, ते सिरियस आहेत. सिरियस काय नाहीत, माझ्या क्लासमध्ये येऊन बसा, समजून तुम्हाला सर किती सिरियस आहेत. ओके, एक टॉपिक शिकवल्यावर सर नुसतं हसून राहिल्या, मुलांनी का हसून राहिल्या तर, ओके सर चला ठीक आहे बाळांनो, ते पण दाखवणार. जे कोणी नवीन आहेत माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी मी नवीन असणार, तर काही दिवसातच तुम्हाला समजून येणार की सर सिरियस थोडेसे आहेत बघ, जास्तच कॉमेडी आहे. ओके, तर तेवढा सोडून द्या, बाकीचा नंतर बघू. पहिला फिजिक्सला शिका, सरांचा का करायचा, सर येतील नव्हते. ओके, असे 17 नाही येत एक तास. ओके, काय करायचं लक्ष द्या. पण ऍट पॉइंट सी काय करणार रे, तेच करणार. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mvc स्क्वेअर अपॉन आर. सी पॉइंट वर आपण वेलोसिटी कुठल्या पॉइंटची घेणार, सी पॉइंटची. बघा असंच करायचं, बाकी तेच आहे. ओके, तर इज इक्वल टू काय बाळांनो, टेन्शन ऍट सी. अरे हे काय लिहून राहिलं सर तुम्ही, टेन्शन ऍट पॉइंट सी. आता बाळांनो सेंटर कडे कोण लागत आहे, सी पॉइंट वर. बघा या सी पॉइंट वर सेंटर कडे कोण लागत आहे, टीसी. त्याला कोणी अपोज करून राहिलाय का, नाही सर. वेट कुठे लागत आहे, खाली. टेन्शनला अपोज करताय का, वेट नाही करताय. टेन्शनला अपोज कोणी केला असतं, त्याच्या अपोजिट वाल्यानं. अपोजिटला कोणी आहे का, नाही आहे सर. कोणीच इकडे कोणी लागत आहे का बाळांनो, इथे आहेच नाही. तर काय होणार बाळांनो, जो सी पॉइंट वर असलेला सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोणामुळे मिळत आहे, फक्त आणि फक्त टेन्शनमुळे. म्हणजे डायरेक्टच मिळाला, इथं काही करायची गरजच नाही सर. बीसीचा स्क्वेअर म्हणजे काय होते, 3rg होते. लिहा मग काय करणार, तर देअरफोर m इंटू, बघा बाळांनो, vc इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3rg फॉर्म्युला काढून दिला होता मी. तर vc चा स्क्वेअर काय होणार रे, सांगा ना इथं, vc स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, 3rg. तर त्याला इथं लिहिणार, तर m इंटू vc स्क्वेअर म्हणजे काय रे, 3rg आहे. तर 3rg डिवायडेड बाय r इज इक्वल टू tc. चला, तर काय करायचं आहे बाळांनो, आर आर कॅन्सल झाले, राहिलं काय, 3 इंटू mg म्हणजेच 3mg इज इक्वल टू टेन्शन ऍट पॉइंट सी. Therefore, tension at point C is equal to 3mg and this is the tension at point C point वर असलेला टेन्शन आहे बाळांनो, किती असते रे, 3mg. आता समजायचं काय, मी पहिलेच म्हटलं होतं याच्यावर टेन्शन वर कसा
क्वेश्चन जो आहे तो टेन्शन देण्यासारखाच विचारला जाते. समजतच नाही मुलांना का प्रश्न काय आणि उत्तर काय लिहू. तर बाळांनो विचारणार कसा, पहिले दोन प्रकारे विचारला ते. तर एक्सप्रेशनच्या समोर काय लावणार, डिराइव्ह. ज्याला प्रश्न बनला डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट डिफरंट पोझिशन इन कोणती मोशन आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. ओके, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये डिफरंट पोझिशनवर काय विचारलं, टेन्शन विचारतं. अशाच प्रकारे सोडे ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट काय तर हायेस्ट, लोएस्ट आणि मिड पोझिशन काढल्या. डिफरंट पोझिशन तीनच काढायचे आहे बाळांनो. आणखी काय इथं बी काढते, इथं बी काढते, काढू शकत्या. प्रत्येक पॉइंट वर काढू शकत्या सर्कलच्या. बट एवढा वेळ आहे का, 3 तासाचा पेपर आहे. का सर तुम्ही बी. चला ठीक आहे बाळांनो, तर एवढा सॉल्व्ह करायचं. ओके, चला आता काय करणार लक्ष द्या. ओके, तर हा दुसरा वे कोणता आहे सर, प्रश्न विचारत होता सांगूनच नाही राहिला तर तुम्ही मगांपासून आम्ही एक्साइटेड झालो सर आता प्रश्न ऐकासाठी. तर बाळांनो कसं विचारणार रे, डिराइव्ह किंवा फाइंड द डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट, कसं विचारणार, किंवा डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन अँड लोएस्ट पोझिशन. दोन पोझिशन मध्ये टेन्शनचा डिफरन्स काढायचा आहे. कसं काढणार मॅडम, हा एक डेरिव्हेशन केल्यानंतर समोर एक लाईन लिहून टाकायची. कोणीच तुमचा एक अर्धा एवढूसा 0.5 मार्क्स नाही कॅन्सल करणार कोणीच. ओके, केला तर माझ्याकडे आणायचा पेपर चेक करायला, मी चांगल्यानं करून देणार. ओके, तर मॅडम काय करायचं आहे, तर सपोज तुम्हाला याच्या समोर काय विचारताय, याच्या समोर काय विचारणार, तर डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पोझिशन काय राहणार, तर डिफरन्स इन टेन्शन इथे लिहू का बाळांनो, चला डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पोझिशन. चला काय करणार बघा, तर काय रे, देअरफॉर डिफरन्स इन टेन्शन इज इक्वल टू काय होणार, चला तर डिफरन्स घ्यायचा, टेन्शनचा डिफरन्स म्हणजे मोठ्यामधून छोट्याला काय करणार मायनस. आता कोणत्या पोझिशनात, हायेस्ट आणि लोएस्ट. हायेस्ट पोझिशनवर टेन्शन कुठे आहे, किती आहे, 0 आहे, हा छोटा झाला. 6 mg कसं आहे, जास्त आहे, तर काय करणार, टेन्शन ॲट पॉईंट बी मायनस टेन्शन ॲट पॉईंट ए असं करायचं. का करायचं, तर 6 mg बघा, टीबी 6 mg मायनस 0 किती झाला रे, 6 mg झाला. संपला बाळांनो 3 मार्क्सचा. एक तर असा विचारणार, जर असा विचारलेला तुम्हाला डिफरन्स इन टेन्शन विचारला तर इथपर्यंत काढायचा ना, हा चिपकून द्यायचा, संपला 3 मार्क्सचा. आणि जर नाही विचारला ते फक्त 3च लिहायचे 3 मार्क्ससाठी. ओके, बघून घे एकदा पुन्हा याला समोरचा बघू. ओके, चल तर समोर आपल्याला बघायचं आहे रे. मॅडम अभ्यास करताय का, बस अभ्यास करा रे. ठीक आहे, चल अभ्यास करा तर पोट भरान बरं, नाही तर दुनिया जालीम आहे बरोबर. हो सांगितले ते खरं रे बाबा, नाही तर मग असं चालू करणार पडते युट्यूब चॅनल. चला मजाक करता, सुरू तर मजबूर में किया था लेकिन अब मजा आ रहा है. आता काय करायचं आहे सर, अरे सर मिटवले का सर, चला ठीक आहे, डायग्राम नाही मिटवत. एक लास्ट टॉपिक किंवा लास्ट डेरिव्हेशन आहे या टॉपिक वरचा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरचा. तर बघा त्याला पण सॉल्व्ह करून देतो. आगडा वेगळा डेरिव्हेशन आहे बाळांनो, जो की तुम्हाला आहेच नाही, बट तरी बी सोडून देतो. ठीक आहे, जो आहे ना ते बी करून देते सर तुम्ही, का सर तुम्ही घराणारे अभ्यास करा रे. चला तर बाळांना आता काय करणार, सेम हेडलाईन आहे, फक्त काय करायचं आहे, जो आहे ना टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या तो बी करायचा आहे. म्हणजेच समजासाठी शिकून राहिलो बाळांनो. काही काही गोष्टी फक्त पेपरसाठीच नाही, तर फिजिक्स जो आहे तो तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे याचा चांगल्या प्रकारे, आणि असंच मिळेल. ठीक आहे, आणि हाच तुमचा फिजिक्स मध्ये पाया जो आहे तो मजबूत करणार आहे. बाळांनो पाया मजबूत करायचा असेल तर या मग आपल्या चॅनलवर. कुठं होतो रे, माझ्याला टेन्शन झालं. आता आपल्याला काढायचं आहे एनर्जी काढायची आहे. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारणार नाही, काऊन नाही विचारणार तर सांगतो, सिलेबस मध्ये आहे नाही, बट विचारला बी एखादी वेळेस गलतीने विचारला, ठीक आहे, तुम्हाला यायला पाहिजे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय शिकले, एनर्जी काढून देतो डिफरंट पोझिशनवर. ओके, चला चॉक घेऊ द्या मला पहिले. चला तर काय करणार, तेच करणार. काय करणार, एक्सप्रेशन फॉर एनर्जी. ओके, चला पहिले होता रे, जेव्हा मी 12वीत होतो त्यावेळेस होता हा, तेव्हापासून मी शिकलो होतो. मला फिजिक्स जमून राहिला होता त्यावेळेस, बाकी जमतच नव्हता. ओके, फिजिक्स न मॅथमॅटिक्सच्या व्यतिरिक्त कोणी जमलाच नाही आपल्याला. फिजिक्स मध्ये का केला, तर कन्सिडर केला की आपल्याला आहे बा काहीतरी, आणि मॅथमॅटिक्स मध्ये का केला, तर एक्स ची व्हॅल्यू काढली, झाला संपला. हेच केला सर. हो सर बरोबर. आता काय करणार, यार चॉकच खूप तुटते.
तर बाळांनो काय करणार आहे, डेरिव्हेशन चालू करणार आहे इथून एनर्जीसाठी. आता एनर्जीसाठी मी तसाच चुटकी में चकाचक वाला काम आहे आधी. तर काय करणार, कन्सिडर करणार, कन्सिडर. ओके, कन्सिडर अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग कोणती मोशन रे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲज शोन इन फिगर. लेट ए म्हणजे काय आहे ते माहिती आहे तुम्हाला, बी म्हणजे काय आहे ते मी माहिती आहे. आता बघा ते सांगून राहिलं. सी पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट आहे, तो मिड पॉईंट. ओके, चला आता काय करणार, तर नाव सगळ्यात आधी कोणत्या पॉईंटवर काढणार, तर ऍट पॉईंट ए. कोणता पॉईंट रे तो, ऍट कोणता पॉईंट आहे तो, हायेस्ट पॉईंट आहे. हायेस्ट वर टॉप पॉईंट म्हणतो त्याला. ऍट हायेस्ट पॉईंट यस लावल्यास नाही तर असाच होते. हायेस्ट पॉईंट ई. कारण आता मी माझ्या विद्यार्थ्यांना एक वेळा सांगितलं होतं की मी स्पेलिंग कम चुकवतो लिहिताना. तर बाळांनो हा जो आहे ना, हा याची स्पीड बहुत जास्त असते याच्या स्पीडपेक्षा, लिहिण्याच्या स्पीडपेक्षा माइंडची स्पीड बहुत जास्त असते. हो सर, बरोबर आहे सर तुमच्या म्हणणं, आम्हाला तर माहितीच आहे सर पहिल्यापासून. तर घ्या मग ऍट हायेस्ट पॉईंट ए. कुठं होता बे ए. ओके, काय करणार तर निश्चित थोडी तुटून राहिले. चलो आता लक्ष द्या, काय करणार आता बाळांनो, तर बघा रे आपल्याला काढायचं आहे एनर्जी. तर बघा मी डायरेक्ट टोटल एनर्जी काढतो. तर एनर्जी ऍट पॉइंट ए म्हणजे ई ए, हे कोणती एनर्जी आहे, ई म्हणजे टोटल एनर्जी, किंवा असं लिहा ना सर, मग टोटल एनर्जी आहे तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. ओके, काय करणार, तर इज इक्वल टू काय होणार रे, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए. सर हे पाहिल्यासारखंच वाटत आहे. चला ठीक आहे, तर टोटल एनर्जी म्हणजे काय, तरी ए पॉइंट वर काढतो. टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए. चला बाळांनो आता काय करायचं आहे समजण्यासाठी, एक छोटीशी गोष्ट, एक छोटासा की पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. संपला, डेरिव्हेशन तुम्हाला असेच येणार आहे. ओके, आता याच्यात सर कोणती की पॉइंट आहे, कोणती चाबी लावून राहिल्या तो म्हणता तुम्हालाच माहित सर. तर बाळांनो काय करायचं आहे, जो बॉटम पोझिशन आहे ना, बॉटम पोझिशन दिसला का, हा याला समजा रे या झिरो पोटेन्शियलवर आहे. ओके, आता कसा होते, तर बाळांनो ए पॉइंटची हाईट जे राहणार बघा, किंवा ए पॉइंटची हाईट जे राहणार ते किती राहणार रे, एच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस राहणार ए पॉइंटची हाईट. बी पॉइंटची हाईट बॉटम पासूनच घ्यायची, कारण तर रेफरन्स पॉइंट आपण यालाच घेणार. हा कोणता पॉइंट आहे, सगळ्यात खाली झिरो पोटेन्शियल वाला पॉइंट आहे. झिरो पोटेन्शियल पासून मोजणार आपण, तर ए ची हाईट झाली 2 ऑफ रेडियस किंवा ट्वाइस ऑफ रेडियस. सी ची हाईट किती होणार आहे बी पासून, तर सर इकडे वर रेडियस झाली, बी किती होणार, रेडियस एवढीच होणार. सी ची हाईट किती झाली, आणि बी ची हाईट बी पासूनच किती राहणार, 0 राहणार. एवढं लक्षात ठेवला की संपला पिक्चर. तर बाळांनो देअरफॉर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए, ओके, इज इक्वल टू काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. ओके, चला बाळांनो तर टोटल एनर्जी इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ एम वेलोसिटी ऍट एचा स्क्वेअर म्हणजे काय होते रे, आर जी होते, ते इंटू मध्ये आर जी प्लस काय एम जी. एच किती आहे रे, ए पॉइंट साठी 2 आर आहे. दिसला का, ए बी पासून एच म्हणजे हाईट आहे, ए पॉइंटची किती आहे, ट्वाइस ऑफ रेडियस आहे. ट्वाइस ऑफ रेडियस इथपासून पण डायमीटर म्हणजे ट्वाइस ऑफ रेडियस, तर एम जी एच किती राहणार, ट्वाइस ऑफ रेडियस. ओके, चला काय करणार रे, एम आर जी डिवाइडेड बाय 2 आहे. यस और नो, 1/2 एम आर जी भी लिख सकते हैं. 1/2 एम इंटू आर जी म्हणजे एम आर जी प्लस 2 इंटू एम जी आर म्हणजे काय देणार, 2 एम आर जी. 1/2 प्लस 2 म्हणजे किती झाला सर, 5/2 एम आर जी. अरे अर्धा प्लस 2 म्हणजे अडीच म्हणजे 5/2. ओके, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. वडांनो दिस इज द एनर्जी ऍट पॉइंट ए. सर हे टोटल एनर्जी झाली. सपोज आम्हाला कायनेटिक एनर्जी विचार येते, हे काय मग, हाफ एम आर जी कायनेटिक एनर्जी आहे ए पॉइंट वरची, आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 2 एम आर जी. ओके, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, कोणती एनर्जी मिळाली मॅडम, टोटल एनर्जी. ओके, अशाच प्रकारे हे झालं ए पॉइंट साठी झालं. अशाच प्रकारे आपण बी पॉइंट साठी पण करणार आहोत. तर चला चलो, ऍट कोणता पॉइंट रे, ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला काय नाव दिलं आपण, पी नाव दिलं. चला काय करणार मग, तिथं बी असंच करणार. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल. संपलं सर. देअरफॉर टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. ओके, चला तर टोटल एनर्जी इज इक्वल टू काय होणार रे, हाफ एम व्ही बी चा स्क्वेअर प्लस काय होणार रे, एम जी एच. यस सर, काय करणार, इज इक्वल टू हाफ एम व्ही बी चा स्क्वेअर म्हणजे 5 आर जी होते. लास्ट याच्यात बघायचं वेलोसिटी मध्ये काढून दिलाय, प्लस काय करणार मॅडम, एम जी एच किती राहणार बी पॉइंट साठी, सॉरी बी पॉइंट साठी हाईट. अरे सर हे क्या हो गया सर, मी पहिले सांगितलं होतं, हा पॉइंट आहे आपला रेफरन्स पॉइंट, याची हाईट याच्यासोबत, बी ची हाईट बी साठी घ्यायच्या, किती राहणार, ये देखो सर 0 हो गई सर. ओके,
mg इंटू 0 म्हणजे काय होणार आहे तर इज इक्वल टू 1/2 5 अबे यार शिट 5/2 होणार 5 इंटू 1/2 म्हणजे 5/2 m इंटू rg म्हणजेच mrg काय होणार आहे mg इंटू 0 म्हणजे 0 होते सर ओके चला काय करणार मग काहीच करायचं नाही कोणती एनर्जी आहे टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी आहे ओके इज इक्वल टू 5/2 mrg आहे दिसला बाळांनो हो सर दिसलेलं आहे बट सर कायनेटिक एनर्जी किती राहणार तर बघा कायनेटिक एनर्जी 5/2 mrg राहणार पोटेन्शियल एनर्जी किती आहे बी पॉइंट वर 0 आहे आता समजायचं काय पोटेन्शियल एनर्जी म्हणजे हाईट सोबत रिलेटेड हाईटच नाही तर एनर्जी पोटेन्शियल एनर्जी कशी राहणार बी पॉइंट वर 0 पोझिशनशी रिलेटेड असलेली एनर्जी म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी जे की 0 आहे ओके आता काय करणार बाळांनो तर तिसरा पॉइंट वर काढणार आणि संपला ओके तिसऱ्या पॉइंट वर काय काढणार तर टोटल एनर्जी कोणता पॉइंट आपला तिसरा पॉइंट ऍट मिड पॉइंट सी ओके काय करणार तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी ओके चला लावा फॉर्म्युला इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा हाफ एम व्ही सी स्क्वेअर प्लस एम जी एच किती आहे हाईट आपला पॉइंट सी साठी तर आर आहे इज इक्वल टू हाफ एम व्ही सी चा स्क्वेअर म्हणजे 3rg प्लस एम जी इंटू एच किती असतो रे सी पॉइंट साठी बी पासून सी ची हाईट किती आहे तर आर आहे ओके चला बाळांनो काय करणार इज इक्वल टू 3/2 mrg आला 3 इंटू 1/2 म्हणजे 3/2 mrg प्लस काय रे mg इंटू आर म्हणजे mrg 3/2 प्लस 1 म्हणजे 5/2 होते सर व्हेरी गुड ओके तर टेन्शन ऍट पॉइंट कोणता रे सी पॉइंट अबे टेन्शन ऍट टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू काय होणार 3/2 प्लस 1 म्हणजेच 3/2 mrg प्लस 1 mrg म्हणजे किती झाला 5/2 mrg आणि अशा प्रकारे बाळांनो हे झाली कायनेटिक एनर्जी झाली पोटेन्शियल एनर्जी आता समजायचं काय बघा ए पॉइंट वर बी पॉइंट वर आणि सी पॉइंट वर सेम फॉर्म्युला आलेला आहे सर हो सर आलेला आहे तर बाळांनो काय होते की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एनर्जी कशी राहत आहे मग कॉन्स्टंट राहत आहे कशी राहत आहे कॉन्स्टंट अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ज्यावरून आपण डिफरंट पोझिशनवर कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी एकाच वेळेस काढलेली आहे आणि पुन्हा एक गोष्ट प्रूव्ह केलेली आहे आपण की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन कशी राहते रे कॉन्स्टंट राहते ओके चला बाळांनो त्यानंतर इथपर्यंत हा जो सर्क्युलर मोशन चॅप्टर नंबर 1 ला मी सुरुवातीला सांगितलं होतं रे की या चॅप्टरला आपण 2 पार्ट मध्ये स्टडी करणार होतो तर सर्क्युलर मोशनचा पार्ट जो आहे तो संपण्याच्या मार्गावर आलाय फक्त काय राहिलाय सर तर यामध्ये बाळांनो एक गोष्ट सुटली होती माझ्या हातातून जे मी आधी सांगायला पाहिजे ती होती हे तर बघितलेली गोष्ट आहे आणि बाळांनो त्याला म्हणतो आपण स्पिअर ऑफ डेथ म्हणतो काय म्हणतो रे स्पिअर ऑफ डेथ मौत का कुवा बघितलाय भरपूर आणि तर मौत का कुवा मध्ये का करायचं आहे सर आपल्याला कोणतं काम आहे तर आहे काम आहे बघा काय काम आहे तर हा समजला ना चला मिटवतो याला आता संपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन संपलेला आहे बस 2 मार्क्सचा एक क्वेश्चन बाकी आहे तो झाला की सर्क्युलर मोशनचा पार्ट संपलेला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत रोटेशनल मोशन सामोरचा पार्ट आहे चॅप्टर मध्ये आणि त्याला पण आपण चांगल्या प्रकारे समजणार आहोत सो बाळांनो चला आणि बाळांनो जो सुटलेला होता 2 मार्क्सचा जो मला वाटते की इम्पॉर्टंट कसा आहे रे कारण त्याला 1-2 वेळेस विचारलेला आहे कसा विचारलेला आहे तर एक्सप्लेन दी टर्म स्पिअर ऑफ डेथ मौत का कुवा जो आहे ना बाळांनो त्याला एक्सप्लेन करायला विचारतात 2 मार्क्ससाठी स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओके चला आणि काही पण फिजिक्सचा पेपर पहिला सांगतो काही बी विचारते ठीक आहे चांगल्यानं करून ठेवायचा प्रिपरेशन अशी ठेवायची की विचारा सर का विचारता तुम्ही आम्ही तयार आहोत अमोल सरांकडून आलेलो फिजिक्सच्या गोळ्या घेऊन रेडीच आहो आम्ही फक्त तुम्ही पेपर तर द्या बाळांनो चांगल्याने फायदा घ्यायचा आहे या गोष्टीचा ओके तर काय रे स्पिअर ऑफ डेथ यार स्पिअर ओके स्पिअर ऑफ डेथ काय शिकून राहिला सर तुम्ही डेथ वेटचे नाव तर बाळांनो याला आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये म्हणतो काय म्हणतो रे मौत का कुवा ओके आता बाळांनो तुम्ही जर बघितलं असेल मौत का कुवा तर का होते एक लाकडाच्या ते कुवा बनवला जाते एक विहीर सारखा बनवला जाते ओके स्पिरिकल शेपचा असतो त्याच्यामध्ये त्याच्या भिंतीवर गाडी चालवली जाते काय त्याच्या मागे बाळांनो फिजिक्स आहे त्याच्या मागच्या फिजिक्स सांगतो आता की कमीत कमी किती स्पीड पाहिजे अदरवाईज गाडी का रायडर का होईल गाडी घेऊनच खाली पडेल ना जर स्पीड कमी राहिली तर कमीत कमी एवढी पाहिजे अदरवाईज गाडी का रे खाली पडणार तर गाडी खाली नाही पडली पाहिजे भिंतीवर चालू शकतो का बाळांनो मी
हो सर चालू शकते, तुम्ही फिजिक्स शिकवताय, तुम्ही काही बी करू शकता सर. तर बाळांनो, भिंतीवर चालण्यासाठी मला स्पीड ठेवा लागेल. तर ते भिंतीवर चालण्यासाठी मोजका स्पीड किती राहणार ते आपल्याला काढायचं. तर बस 2 मिनिटाचं काम आहे आणि लक्ष द्यायचं. ओके, टेन्शन घ्यायची नाही. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी टेन्शन घ्यायची नाही, तुमच्यासाठी आहे बाळांनो. मी माझ्यासाठी कधीचाच करून सोडलेला या गोष्टीला. ओके, चला रे. ओके, चलो. आता काय करणार बाळांनो, तर स्पिअर ऑफ डेथ म्हणजे काय होते रे? इट इज अ स्पिअर म्हणायला, किंवा इट इज अ स्पिअर इनसाइड व्हिच, ज्याच्या आतमध्ये गाडी कशी चालणार, तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करणार किंवा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरणार. अशी फिरणार आहे का? स्पिअर असं आहे ना, गाडी अशी फिरण का? होऊच नाही शकत. हवेत चालणार आहे का गाडी? नाही सर. तर बाळांनो, स्पिअर असा राहणार, तर गाडी पण त्याच्या भिंतीवर चालणार. म्हणजे कोणत्या सर्कल मध्ये चालते गाडी, जर तुम्ही इमॅजिन केले, बघितले असणार स्पिअर ऑफ डेथ किंवा मौतचा कुवा, बघितलं असणार, ऐकलं असणार, मराठी भरपूर काही माहिती आहे तुम्हाला. ओके, तर बाळांनो बघा की इट इज अ स्पिअर इनसाइड व्हिच द व्हेकल इज ड्रिव्हन इन अ हॉरिझॉन्टल सर्कल दॅट इज कॉल्ड एज अ स्पिअर ऑफ डेथ. ओके, स्पिअर ऑफ डेथ राहते कसा? डायग्राम पहा. ओके सर, जास्त कठीण नाही आहे डायग्राम, एकदम छोटी डायग्राम आहे. का स्पेरिकल आहे का? ओके, आता बाळांनो हा स्पिअर आहे. अंदरून बघा, याला हा अंदरून हात जाते, माझ्या इथं गाडी जाते अंदर. ओके, चला. तर गाडी जी आहे ते कुठे चालणार? या स्पिअरच्या वॉलवर चालणार. तर कशी चालणार? अशी फिरणार गाडी. ओके, डॉट वाली सर्कल दिसत नाही. चलो, ओके, दिस इज व्हॉट, दिस इज द पाथ ऑफ द व्हेकल. म्हणजे स्पिअर ऑफ डेथ मध्ये काय होणार रे? तर अशा प्रकारे गाडी जी आहे भिंतीवर चालणार बाळांनो, अंदरून गोष्ट करायची. ओके, तुम्ही बघितलाय तर सांगायला सोपीच आहे. काय करणार? समजा आता भिंतीवर गाडी चालतात, हे काय वॉलची भिंत आपली, सॉरी डेथ, स्पिअर ऑफ डेथची काय वॉल आहे. तर बाळांनो इथे गाडी आहे समजा. ओके, हा झाला रे हॉरिझॉन्टल सर्कलचा सेंटर झाला, सेंटरला ओ म्हणतो. आता बाळांनो काय सोपीचा डेरिव्हेशन आहे, समजायचं आहे. मी डेफिनेशन ऑलरेडी सांगितलेलं आहो. तर बघा रे, जास्त वेळ न घेता समजून सांगतो मॅडम या गोष्टीला, आणि सर्क्युलर मोशनला आपण संपवून टाकू. उद्यापासून आपण बघू रोटेशनल मोशन. ओके, तर बघा मॅडम इथे काय रे, व्हेकल आहे, व्हेकलचा वेट कुठे लागेल? डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी. आधीच बोललो होतो की गाडी जेव्हा चालते तेव्हा रोड आणि टायरच्या सरफेस मध्ये काय होते? तर फ्रिक्शन होते, घर्षण होते. तर बाळांनो फ्रिक्शन, आता रोड आणि रोड, रोड कोणता आहे? भिंत आहे, भिंतीवर गाडी चालते ना स्पिअर ऑफ डेथ मध्ये. तर हे भिंत झाली, भिंतीवर कोणता फोर्स लागेल मग? टायर आणि भिंतमध्ये किंवा रोड मध्ये फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एफ झाला. ओके बाळांनो, नॉर्मल रिॲक्शन लागते म्हणून सांगितलं. नॉर्मल रिॲक्शन कशी राहते? रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर राहते. तरी कोणती रिॲक्शन झाली मग? हे तर नॉर्मल रिॲक्शन आहे. ओके, चला बाळांनो, आता जास्त काही नाही करायचं. काय करणार? तर कन्सिडर ए व्हेकल विच इज ड्रिव्हन इनसाइड ए स्पिअर ऑफ डेथ एज शोन इन फिगर. हे लिहायचं, कन्सिडर ए व्हेकल विच इज ड्रिव्हन इनसाइड ए स्पिअर ऑफ डेथ एज शोन इन फिगर. लेट एम म्हणजे काय रे? मास ऑफ दी व्हेकल आहे. एफ एस म्हणजे काय आहे? तर फ्रिक्शनल फोर्स आहे. ओके, त्यानंतर काय करणार बाळांनो? कोण आहे? नॉर्मल रिॲक्शन म्हणजे यन आहे. ओके, चल आता काय करणार? आणि सर्कलच्या हॉरिझॉन्टल सर्कलच्या रेडियसला आर म्हणू शकता नाव. आता काय करणार? नाव. बघा मॅडम, आधीच सांगितलं होतं, वर लागणारा फोर्स खाली लागणारा फोर्सला काय करतो? बॅलन्स करतो. म्हणजे mg इक्वल टू याला रे फ्रिक्शनल फोर्स झाला सर. mg इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. अरे सर, इथं पहिचान वाली चीज आहे. नॉर्मल रिॲक्शन कोणाकडे लागत आहे? सेंटरकडे लागते. म्हणजे कोणता फोर्स आहे तो? सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू कोण लागत आहे? नॉर्मल रिॲक्शन. तर यन, इक्वेशन नंबर 2. अरे सर, हे बी आता दोन इक्वेशन मिळाला, काय करणार? व्ही स्क्वेअर जिथं आहे त्याला काय करणार? पहिल्या इक्वेशन डिवाइड करणार. तर देअरफॉर mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय mg म्हणजे mm कॅन्सल आला. काय हे असं लिहायचं? डिवाइड इक्वेशन किंवा इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट काय मिळणार आपल्याला? तर 2 डिवाइड बाय 1 म्हणजे लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला डिवाइड करायचं, राईट हँड साइडला राईट हँड साइडला 2 च्या डिवाइड बाय 1 करायचं. ओके, m कॅन्सल राहणार काय? v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू नो काय? नॉर्मल रिॲक्शन डिवाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला मी पहिलं सांगितलं. ओके, चला आता काय करणार रे? v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू
नॉर्मल रिॲक्शन जसं तसं फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितला होता. काय असतं रे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन अगेन कॅन्सल. तर आलं काय? चलो मेरे बच्चों, तर देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिला रे? rg इकडे डिवाइड मध्ये तिकडे इंटू मध्ये जाणार, तर rg अपॉन म्यू एस राहणार. rg अपॉन म्यू एस म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर हे कोणती स्पीड आहे रे? मिनिमम स्पीड आहे. स्पीड ऑफ डेथ मध्ये किती राहणार बाळांनो? मिनिमम म्हणजे कमीत कमी एवढी पाहिजे. हिच्यापेक्षा कमी झाली तर झाला, गाडी पडली खाली. ओके चला. तर काय करणार आहोत बघा, मिनिमम स्पीड कशी राहणार रे? तर एवढी राहणार इक्वल टू करा. ठीक आहे, मिनिमम स्पीड इक्वल टू हे कुठे जाणार? सगळ्या स्क्वेअर रूट मध्ये. तर काय राहिला रे? अंडर रूट ऑफ rg डिवाइड बाय ms अँड दिस इज द स्पीड ऑफ व्हेकल इनसाइड ए स्फिअर ऑफ डेथ. ओके, मिनिमम स्पीड आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती यावी स्पीडने चालवू शकता, बट मिनिमम एवढी पाहिजेच म्हणजे पाहिजेच. ओके, आर म्हणजे काय? तर जे सर्कल मध्ये किंवा हॉरिझॉन्टल सर्कल आहे त्याची रेडियस आहे, जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि म्यूएस म्हणजे काय? रोड आणि जो काही स्फिअर ऑफ डेथचे जे बॉल आहे त्याच्यामध्ये होणारा फ्रिक्शनल किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके चला बाळांनो, आणि अशा प्रकारे आपण आजच्या टॉपिक मध्ये जे शिकलं ते तुम्हाला माहिती आहे बाळांनो. व्यवस्थित त्याला बघा, प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. नाही समजत आहे एखादी गोष्ट मला विचारा कमेंट सेक्शन मध्ये. नाही विचारू शकत तर बाळांनो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, कारण काही गोष्टी स्वतः आपण समजायच्या असतात. ओके, बट मी सगळं समजून सांगितलंय का समजणार स्वतः. ओके चला बाळांनो, तर थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. आणि अभ्यास करा आणि शेअर करत जा याला. ठीक आहे, थँक्यू सो मच.